जाणं. तुला 20 तारखेच्या आंदोलनाकडे त्या दिवशीच्या घटनेकडे परत नेतो. तू आता काही मिनिटापूर्वी भावनिक झालास त्या दिवशी रात्री काय घडलं ते सगळं सांगत असताना, ती ऊर्जा कशी मिळाली सांगत असताना. काल परत दिल्ली पोलिसांच्या फॅमिलीची पीसी झाली. सरांनी उल्लेख पण केला तो. त्यांचे कुटुंबीय पण रडत होते. तर ते जे लोक होते ज्यांनी पोलिसांनी व्हिडिओ पण रिलीज केले की पोलिसांवर हल्ला केला, पोलिसांवर दगडफेक केली, भलेही कोणी आणले असतील, तर त्या गोष्टीकडे कसं पाहतोस तू? कारवाई करा, कारवाई करा. आणि मी एक रिपोर्ट काल परवा वाचली, दिल्ली पोलिसांचीच रिपोर्ट आहे. जंतर मंतरवर 2000 पेक्षा जास्त क्रिमिनल्स फिरत होते. बरोबर, तुम्ही सगळ्यांनी पोलिसांनीच दिली आहे. बरोबर, वाचली. 2100. आता माझा प्रश्न, माझे प्रश्न आहे. 2100 क्रिमिनल्स बाहेर कसं काय फिरत होते? ठीक आहे, पहिला प्रश्न हा. 2100 क्रिमिनल्स बाहेर कसं काय मोकळे फिरत होते? माझा दुसरा प्रश्न हा, ज्या जंतर मंतरवर अभिजित दिपके जो कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक आहे, त्यालाही विदाऊट चेकिंग एंट्री भेटत नव्हती. तर ह्या 2100 लोक जे क्रिमिनल्स आहे त्यांना एंट्री कसं काय भेटली? मीडियावाले येत होते, तुम्ही सोमेशला विचारा. सोमेशचा इक्विपमेंट, सोमेशचे सगळे कॅमेराज चेक होत होते, सोमेशची चेकिंग होत होती. बरोबर. तर ह्या क्रिमिनल्सची चेकिंग का नाही झाली? मग त्याला तू दिल्ली आरोप लावून चालणार नाही. बरोबर, तुम्हाला सांगावं लागेल की 2100 क्रिमिनल्स मोकळे का फिरत होते? जिथं सीजेपीच्या संस्थापकाची चेकिंग होत होती, सगळ्या टीमची चेकिंग होत होती, तिथं हे क्रिमिनल विदाऊट चेकिंग कसं काय घुसले? याचा अर्थ कुठं ना कुठं पोलिसांचा आणि त्यांची साठगाठ होती. आता तुझ्या मुवमेंटकडे येत परत. जसं इन्स्टा मुवमेंटमुळे पक्ष झाला, तू पहिल्या तुझ्या स्पीचमध्ये बोललास की अपघाताने पक्ष झाला आणि सगळं मुवमेंट झाली. तीच टेम्पलेट वापरून आता आणखी एक आंदोलन उभं राहते, आरेचे. काय सांगशील? रिझर्वेशन हटाव आंदोलन. त्याचं पण फॉलोअर तुमच्यासारखेच जोरदार वाढत आहेत. आणि जसं तुमचं पेज काही रातोरात सुपरहिट झालं होतं, बीजेपीला क्रॉस केलं होतं, तसंच तेही पेज जोरात सुरू आहे. तर त्याच्याविषयी मला जर वाटतंय रिझर्वेशन हटाव आंदोलन, मी त्यावर देतोय. एखाद्या गरीब समाजातल्या मुला मुलीला शिक्षण भेटत असेल त्यात वाईट काय? गाडी बंगला थोडी ना भेटतंय. शिक्षणाचा प्रश्न आहे ना, शिक्षणासाठी चालू आहे. शिक्षण जास्तीत जास्त लोकांना भेटलं पाहिजे, हेच तर आपण ट्राय केलं पाहिजे ना. आणि जर त्याच्याने होतं शिक्षण जास्तीत जास्त लोकांना भेटतं, तर प्रॉब्लेम का असावी? गाडी बंगला भेटतोय का, अकाउंटमध्ये पैसे येत आहेत? नाही, शिक्षणच भेटते. शिक्षणापासून काय प्रॉब्लेम आहे? आणि मलाही त्याचा फायदा झाला, माझ्या वडिलांना त्याचा फायदा नसता झाला तर मी कुठं अमेरिकेला गेलो असतो, मी आजही ढोरो वळत बसलो असतो. तुमचे आई वडील म्हणत होते की तुम्ही भारतात येऊ नका, तुम्ही तिथूनही भारतामध्ये यायचं ठरवलं होतं, भारतात आलात. हे धाडस कुठून आलं? महाराष्ट्राला हे ऐकायचं की हे धाडस कुठून आलं, तुम्ही तिथून इथपर्यंत आलात? सर, मला वाईट खूप वाटलं होतं. मी अमेरिकेला गेलो इंडियन पासपोर्टवर. मला तिथं जो कोणी अमेरिकन व्हाईट माणूस बघल तो मला काय समजणार आहे? हा भारतीय आहे, आपला स्किन टोन ब्राऊन आहे, ते लगेच समजून घेता हा भारतीय आहे. मला तिथं भारतीय म्हणून ओळखल्या जात होतं. मी जिथे जिथं जात होतो मला इंडियन म्हणून ओळखल्या जात होतं. आणि तिथं माझ्याच देशाची सरकार मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणते. आमचं ट्विटर अकाउंट बॅन करण्यात आलं. काय सांगून बॅन करण्यात आलं? नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे. तो तुमच्या देशातला एक युवक परदेशात शिकायला चालला इंडियन पासपोर्टवर, तुम्ही त्याला विदेशात असताना म्हणताय हा नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे. काय वाटेल मला? माझ्या सरकारने तर माझ्यासोबत उभा राहिलं पाहिजे जेव्हा मी विदेशात आहे. माझी सरकार मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणतीये. ज्या लोकांचं काम होतं मला प्रोटेक्ट करणं, तेच लोक मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणतायत. तर मला ती गोष्ट अतिशय लागली माझ्या मनाला की मला कसं काय तुम्ही नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणू शकतात? मी महाराष्ट्रात माझं सगळं शिक्षण झालेलं आहे, मी या देशात वाढलेलो आहे आणि मी जे काही बनलो ते या देशामुळे बनलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे मी बनलेलो आहे. आणि मी महात्मा गांधीला मानणारा माणूस आहे, जवाहरलाल नेहरूला मानणारा माणूस आहे. मी देशात म्हणजे जेव्हाही आपल्या देशात 15 ऑगस्ट होतो तेव्हा आपण सगळे शाळेत जायचो तिरंगा घेऊन, तसा मीही जायचो. आजही जेव्हा 15 ऑगस्ट असतं, 26 जानेवारी असते, मी सकाळी सकाळी मा तुझे सलाम गाणं बघतो यार रेहमानचं. आणि त्यामुळेच ते गाणं मी जंतर मंतरवर लावायचो, कारण की ते गाणं मला खूप आवडतं. आणि तुम्ही आपल्याच देशाच्या मुलाला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणताय जेव्हा तो विदेशात होता. त्या लोकांचा बघायचा दृष्टिकोन झाला. ते तर मला टेररिस्टच बोलले असते ना सरळ. अमेरिकेत नाहीतरी तेच असतं ना, जे लोक अमेरिकन नाही आहे किंवा एशियामधनं येतात त्यांना टेररिस्टमधूनच बघितलं जातं. पण आपल्याच देशाची सरकार मला तशी करत होती. तर मला वापस यायचं कारण हेच होतं. मला नव्हतं माहिती सर, खरं सांगायला गेलं ना. माझी बहिणी मला बोलली तू इंडियाला जाशील, कोणी येणार नाही तुझ्या समर्थनात, तुला वाटत असेल तू जाऊन मोठं आंदोलन करशील, मोठी मुवमेंट उभा करशील. म्हणलं पॉलिटिक्समध्ये काम केलं त्यामुळे मला माहिती असं काही होणार नाही आहे, मी थोडा डिल्युजनल नाही आहे.
मला माहिती आहे मी जर वापस गेलो तर लोक येणार नाही, पण मला जाणं गरजेचं आहे, कारण की आज मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट बोललेले हे लोक. मला जायचं आहे वापस माझ्या देशात आणि मला सांगायचं की मी नॅशनल सिक्युरिटी थ्रेट नाही आहे, मी याच एक देशाचा नागरिक आहे, याच देशात मी वाढलेलो आहे. असं आहे की आता जेनझीचे जे व्हिडिओज होते, जी तरुण पिढी तुझ्या